वेळापूर पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमृतराज माने देशमुख आज आपल्यासोबत आहेत. होम टूम प्रचार करत असताना जनतेमध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी दिसतो. काय सांगाल याचं कारण? भारतीय जनता पार्टीचं रामभाऊ सातपुते यांचं आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांचं कामच बोलतं आहे. सर्व लोकांचा विश्वास आहे रामभाऊंवर आणि खास करून जयभाऊंवर. पालकमंत्र्यांमार्फत आम्ही आमच्या भागातले परवा दिवशी रात्री बैठक झाली. आम्ही आमच्या भागातल्या रस्त्याचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, सर्व बाबींवर आम्ही सविस्तर चर्चा केली. जयभाऊंनी आम्हाला शब्द दिला आहे, येणाऱ्या काळामध्ये कोणतीही कामं, रस्ते असू दे, काही असू द्या, विकास कामाबाबतीत भरपूर निधी वेळापूर गणासाठी दिला जाईल हा शब्द दिलेला आहे त्यांनी. आम्हाला खात्री आहे येणाऱ्या ह्याच्यामध्ये जनता आम्हाला भरघोस मताने निवडून देणार आणि आम्ही जनतेच्या सेवा एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करणार हे आम्हाला खात्री आहे. जनता आमच्या पाठीशी राहील ही आम्हाला सुद्धा खात्री आहे. म्हैसूर तालुक्यातील इतर पंचायत समिती गण असतील, जिल्हा परिषद गट असतील, इथं वेगळं चित्र दिसते, परंतु वेळापूर जिल्हा परिषद गट असेल आणि गण असेल इथं मात्र वेगळं चित्र. एक अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. याचं कारण काय राहणार ना? मी एक राजकीय घरातला आणि तिकडं आमदारची मंडळी म्हणल्यावर राहणार ना. माझ्या वडिलांनी या गावामध्ये 40-50 वर्ष राजकारण केलेलं आहे, समाजकारण केलेलं आहे. त्यांचा वारसा मला पुढं चालवायचा आहे, त्यामुळे राहणार ना. चुरस ही राहणारच आहे. या चुरशीकडे किंवा या आव्हानाकडे आपण कसं बघताय? या आव्हानाकडे काय नाही, आमचा विजय होणार आहे आम्हाला माहिती आहे ना. जनता आमच्या पाठीशी आहे, आमच्या वडिलांच्या विचारांना आम्ही चालणार आहे ही जनताला माहिती आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी राहणार आहे. एका ह्याच्यामध्ये मीटिंगमध्ये पण आपण सांगितलं की एक मोठी राजकीय समीकरणं यामध्ये दिसून येतात. कालच काही कार्यकर्त्यांचा, निष्ठावंत कार्यकर्ते जे जानकर गटाचे होते त्यांचा काल भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला. त्यामुळे अधिक विजयाची गौरधोड दिसताना दिसते. काय सांगाल याबद्दल? जे आलेत आमच्या पक्षामध्ये काल जयभाऊंतर्फे त्यांचा आम्ही पक्षप्रवेश झालेला आहे, त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. या राजकारणाच्या बाबी असतात, नाराजी वगैरे हा गट चालतच असते. त्यातून जो नाराज गट झालेला आहे तो आमच्याकडे आला, आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे, आम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर निष्ठेनं बरोबरीनं काम करू. त्यांना कुठलीही उणीव भासू देणार नाही हे आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळं आम्हाला खात्री आहे त्यांच्या पाठीशी असणारी जनता, त्या संदीप माने देशमुख असतील, बाला कदम असतील, अजून कोण कोण असतील आलेली, सर्वांच्या पाठीशीमागं असणारी जी लोक आहे आमच्या पाठीशीमागं खंबीरपणे ते पण उभा राहतील आणि आम्हाला निवडून देण्यासाठी आतोनात प्रयत्न करतील आणि निश्चित आहे त्यामुळे विजय हा आम्ही खेचून आणल्यागतच आहे. एक शेवटचा प्रश्न, आपल्या गणातील आणि गटातील लाडक्या बहिणींना काय संदेश द्याल? आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना शासनामार्फत BJP सरकार आल्यापासून 27,000 रुपये दर महिन्याला देवाभाऊंच्या मार्फत, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत सर्वांना 1500 रुपये महिन्याप्रमाणे 27,000 रुपये मिळाले. त्यामुळे आम्ही बघितले की ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि महिलांनी आम्हाला सांगितले की भावानो काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे होते आपल्यासोबत वेळापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अमृतराज माने देशमुख. कॅमेरामॅन महेंद्र साठेसह मी अमोल साठे, वेळापूर.